दाभोळला दत्त जयंतीनिमित्त जत्रेचं आयोजन केलं होतं आणि त्याच ठिकाणी मी, अविनाश आणि शिवा आम्ही तिघजण पण त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर काय झालं ते तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये सांगणारच आहे. कसं काय मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. आणि आपला शिवाभाऊ म्हटला आजची क्लिप जी आहे तर ती मी घेतो. मग काय शिवाभाऊनी क्लिप वगैरे घेतली आणि मग आम्ही अर्धापूरला अविनाश भाऊला घेऊन मग आम्ही निघाल बघा नांदेडच्या दिशेनं. नांदेडकडे जात असताना वाटत असलेला दाभोळ या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं होती बघा दत्त जयंती निमित्त जत्रा. तिथे गेल्यानंतर काही व्हिडिओ वगैरे घेतले आणि मग आम्ही डायरेक्ट जत्रेमध्ये आलो होतो. आणि ते छोटे लहान लेकरांसाठी एक आगास पाळणा वगैरे आला होता आणि काही खेळण्याचं सामान वगैरे आलं होतं. थोडेफार व्हिडिओच्या क्लिप वगैरे घेत होतो आणि क्लिप घेत असताना मागं बघितलं तर काय अविनाश आणि शिवा भाऊ जे आहे तर ते मला न देता अननस वगैरे खात होते. मग काय भाई मग त्यांच्या जवळ गेलो, थोडा वेळ तिथं पण थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही तिघजण पण निघालो बघा नांदेडच्या दिशेनं. आणि पहिल्यांदा आम्ही डायरेक्ट आलत्या बघा आनंदनगरच्या आयनात येते आणि इथं आल्या पहिले तर पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली. आणि इथली जी पाणीपुरी आहे तर ते एकदम खतरनाक असते, त्यामुळे पहिले तरी ते येऊन खाऊन घ्या. तर भावांनो, नांदेडमधील तुम्हाला कोणत्या ठिकाणची पाणीपुरी आवडते ते नक्की कमेंट करून सांगा. त्यानंतर मी अविनाश भाऊन पावभाजी खाली आणि त्यानंतर अविनाश भाऊचा जो मोबाईल आहे तर त्याला रिपेअरिंगला वगैरे टाकायचा होता, त्यामुळे आलो होतो बघा चिकलवाडी मार्केटला. आणि इथं आलेल्या जे अविनाश भाऊचं जे काम आहे तर ते काम करून घेतलं आणि मग आम्ही आलत्या बघा क्लॉक टॉवर पाशी. आणि इथं आल्यानंतर आपला महादेव भाऊ जे आहे तर त्या ठिकाणी आला होता, त्याला घ्यायचे होते बघा कपडे. आणि ते कपडे घेण्यासाठी आम्ही डायरेक्ट कपड्याच्या दुकानला आलो होतो. आल्या पहिले तर ते कपडे वगैरे घेत होतो. दोघं तिघ जण जे आहे तर आरशामध्ये बघून फोटो वगैरे काढत होतो. आणि मग ते कपडे वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट घरला गेलो. बाकी ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि दाभोळच्या जत्रेमध्ये तुम्ही आला आहात की नाही ते पण नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत चला, धन्यवाद.